तर पत्रामध्ये 20 कोटींच्या निधीचा सुद्धा उल्लेख आहे। हे पत्र एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेलं आहे। रोहित आर्याला हे पत्र देण्यात आलेलं होतं। त्याच्या जो प्रोजेक्ट सुरू होता त्या संदर्भातलं हे पत्र आहे, ज्यामध्ये संचालक म्हणून त्याच्या नावाचाही उल्लेख आहे। आणि मुंबईमधल्या एका महत्त्वाच्या बैठकीची अपडेट आता आपण पाहूयात। बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांची बैठक थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे। शेतकरी नेत्यांचं शिष्टमंडळ सह्याद्रीवरती दाखल झालंय, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सह्याद्रीवरती दाखल झालेले आहेत। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक झालेत। त्यांनी आंदोलन सुरू केलेलं होतं आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांकडून त्यांना बैठकीसाठी आमंत्रण देण्यात आलेलं होतं। बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांची बैठक थोड्याच वेळामध्ये सुरू होईल। शेतकरी नेत्यांचं शिष्टमंडळ सह्याद्रीवरती दाखल झालेले आहेत। या बैठकीसंदर्भातले अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतायत माझे सहकारी सागर कुलकर्णी। सागर, सध्या काय नेमकी घडामोड घडतेय सह्याद्री अतिथीगृहावरती? आता काही वेळांपूर्वीच बच्चू कडू आणि इतर शेतकरी संघटनेचे जे नेते आहेत, राजू शेट्टी असतील, अजित नवले असतील आणि माधव जानकर, हे सगळे बैठकीला पोहोचलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या मोठी बैठक सुरू झालेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री बावनकुळे हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत। आजच्या बैठकीकडे प्रामुख्याने लक्ष यासाठी आहे की या बैठकीमध्ये बच्चू कडूंचं समाधान जर झालं नाही तर मग बच्चू कडू यांनी जे आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे तो उद्या प्रत्येक नागपूरमध्ये होणार का, की बच्चू कडूंचं समाधान होऊन मुख्यमंत्री त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याबाबतच्या काही तोडगा काढतायत का, यासाठी आजची बैठक महत्वाची आहे। पुढच्या काही वेळातच ही बैठक संपेल आणि बच्चू कडूंनी ज्या मागण्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत, विशेषतः कर्जमाफीच्या संदर्भामध्ये, विदर्भामधल्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काही त्यांच्या मागण्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी शासन काय पुढाकार घेत आहे। शासनाने यापूर्वी ज्या वेगवेगळ्या अपंगांसाठी केलेल्या मागण्या होत्या त्या संदर्भात जे काही शासकीय आदेश काढण्याची आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता करण्यासाठी काही डेडलाईन जे आहे, टाइम लिमिट ती दिली जातील का, हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। यासाठी ही बैठक महत्वाची आहे। याबाबतच्या घडामोडी त्याच्या काही क्षणातच स्पष्ट होताना दिसून येतील। सागर, खरं तर बच्चू कडू या ठिकाणी बैठकीकरता आलेले आहेत, मात्र शेतकऱ्यांचं आंदोलन सुद्धा सुरूच राहिलेलं आहे। त्यामुळे बच्चू कडू आपल्या मागण्या सध्या सरकारकडे मांडतील, मात्र आंदोलनाचं स्वरूप कसं असेल या संदर्भातली काही माहिती मिळते? वास्तविकतेत आपल्याला माहित आहे की रस्ते रोकोचा प्रयत्न कालपासून नागपूर इथे झाला होता। रस्ते जाम केले गेले होते। त्यानंतर रेल्वे स्टेशन पर्यंत, रेल्वे रुळापर्यंत लोक पोहोचले ते आंदोलन करते आणि त्यानंतर मात्र कोर्टाच्या ऑर्डर्स आणि इतर या सगळ्या गोष्टींमध्ये हा सगळा विषय परत चर्चेला आला होता। आता शासनाच्या वतीने प्रयत्न राहील की बच्चू कडूंचं समाधान करणं आणि शेतकऱ्यांचं जे आता आंदोलन नागपूर इथे सुरू आहे ते त्याला स्थगिती देणं। अर्थात इथे तात्काळ बच्चू कडू या बैठकीनंतर किती घोषणा करतात याची शंका आहे, कारण की कालपासून बच्चू कडूंची भूमिका म्हणजे आजपर्यंत भूमिका होती की बैठक पूर्ण झाल्यानंतर परत मला नागपूरला जावं लागेल आणि त्यानंतर भूमिका स्पष्ट केली जाईल। अर्थात आजच्या या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू काय आंदोलनाची पूर्ण पवित्रा कसं करणार आहेत, त्यांचं समाधान झालं तर मग तिथे शेतकऱ्यांच्या इथे जाऊन स्वतः नागपूरमध्ये जाऊन घोषणा करतील की बैठकीनंतर इथेच घोषणा करतील, हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। पण शासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत की याबाबतचा तोडगा काढला जावा आणि कुठे ना कुठेतरी बच्चू कडूंचं जे आंदोलन आहे ते स्थगित केलं जावं, यासाठी शासनाच्या वतीने हालचाली जरी सुरू असल्या तरी शेवटी अखेर जे आंदोलनकर्ते आहेत तो कोणता स्टॅन्ड घेतात हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। सागर, बच्चू कडू यांनी ज्यावेळेस मुंबईमध्ये पोहोचले त्यावेळेस माध्यमांशी संवाद साधताना म्हटलेलं होतं की सह्याद्री अतिथीगृहावरती आमच्या शेतकरी नेत्यांची आधी बैठक होईल आणि कोणकोणते मुद्दे सरकारसमोर मांडायचे या संदर्भातली चर्चा केली जाईल। त्यामुळे या चर्चेनंतर आता मुख्यमंत्र्यांबरोबरची बैठक सकारात्मक होतीये का, त्याचे परिणाम काय आहेत या संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।